नागपुर में हिंदू नववर्ष और गुड़ी पाड़वा के उत्सव का आयोजन बड़े ही हर्षोल्लास के साथ किया गया। शहर के लक्ष्मीनगर में भव्य शोभा यात्रा निकालकर सामूहिक रूप से ये उत्सव मनाया गया। इसमें रोकड़े ज्वेलर्स की भूमिका काफी महत्वपूर्ण रही। इस अवसर पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख अभिनेत्री प्राजक्ता माली समेत अन्य अतिथि, बड़ी संख्या में नागरिक भी उपस्थित थे। रोकड़े ज्वेलर्स के डायरेक्टर राजेश रोकड़े ने सभी को हिंदू नववर्ष और गुड़ी पाड़वा की ढेर सारी बधाई दी। साथ ही रोकड़े ज्वेलर्स के ग्राहकों का आभार व्यक्त किया और उनके सेवा में हमेशा समर्थ रहने का वादा किया। नक्कीच गुढीपाडवा म्हणजे एक आपल्या 3.5 मुहूर्तांपैकी एक मोठा मुहूर्त असतो आणि आजच्या दिवसाचं खूप जास्त महाराष्ट्राला महत्त्व आहे। हिंदू धर्मासाठी हे नवीन वर्ष सुरुवात होतं आणि या दिवसाला ज्याप्रमाणे आम्ही सगळे साजरे करतो त्याचं असं वाटतं की हे पुन्हा एक दिवाळीच आहे। आजच्या दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे। याच्यासाठी पण आहे की आजच्या दिवसाला स्वर्ण खरेदी हे खूप शुभ मानलं जातं आणि सकाळपासूनच आमच्या सगळ्या प्रतिष्ठानाला खूप गर्दी असतं आणि आजच्या या विशेष दिवसावरच आम्ही आज आमची हिंगणा 6वी ब्रांच ओपन करतोय। तशा वेगवेगळ्या प्रमाणे आजचा या दिवसाला महत्त्व असल्यामुळे त्याचं खूप जास्त लोक इथे येतात आणि या मुहूर्ताला खरेदी करून संपन्नताकडे स्वतःला नेतात। आजच्या या दिवसाला पुन्हा मला एक सांगणं खूप गरजेचं वाटतं की ज्याप्रमाणे हिंदू संस्कृती जनजागृत होत आहे, काय की नवीन येणारी जी पिढी आहे ते कुठे ना कुठे गुढीपाडवाचा काय अर्थ आहे त्याच्याबद्दलची माहिती, ज्याप्रमाणे आता इथे एक कार्यक्रम झालेला, एक शोभायात्रा निघालेली आहे, ती खरंच त्याच्यानी नवीन पिढीला हे कळतं आहे की या विशेष दिवसाला कशा पद्धतीने आम्ही साजरा केला पाहिजे। रोकड़े ज्वेलर्स नेहमीच तत्पर असतं सगळ्या सणांसाठी, कुठलेही कार्यक्रमात स्वतःहून समोर उभे असतात। त्याच्यामुळे मी हा सगळा श्रेय सगळ्यांना देतो, कारण की तुम्ही सगळ्यांनीच रोकड़े ज्वेलर्सला एक ब्रँड बनवलं आहे, त्याच्यासाठी खूप खूप आभार। आणि महाराष्ट्रामध्ये विजयाची नवीन गुढी ही येत्या काळामध्ये आपण उभारणार आहोत आणि त्याकरता तुमचा सर्वांचा आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवाचा हा सण नागपुरात मोठ्या जल्लोषात पार पडतंय आणि याच्या दुधात साखर पडावी अशी अभिनेत्री प्राजक्ता माळी आमच्या सोबत आहे। अवघ्या महाराष्ट्राची क्रश आपण म्हणू शकतो, ती आपल्या सोबत आहे। काय एक संदेशाचा गुढीपाडवा सण आहे, हिंदू नववर्षाची सुरुवात आहे। अवघ्या महाराष्ट्राला सोबतच नागपूरवासियांना आणि यूसीएनच्या व्ह्यूअर्सला काय आपला एक संदेश असणार? सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा। आणि आज नागपुरात मी शोभायात्रेत सहभागी झाले आणि इतक्या सकाळ 7 वाजता सगळे जण नटून थटून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। इतकी मोठी शोभायात्रा होती, सगळ्या जणांनी ती पार पाडली, सगळेजण चालत होते, ज्येष्ठ नागरिकसुद्धा आणि महिलांचा सहभागसुद्धा अतिशय उल्लेखनीय होता। आपण जनरली शोभायात्रेमध्ये फक्त यूथ जास्त पाहतो, इथे चित्र तसं नव्हतं। सगळेजण ड्रेस कोडमध्ये होते, सूर्याच्या रंगाच्या छटा सगळ्यांच्या अंगावर होत्या। तर मला ही नागपूरची शोभायात्रा प्रचंड आवडली, मी खूपच भारावून गेले, आनंदून गेले हे सगळं पाहून। आणि हीच खरी पद्धत आहे नववर्षाचं स्वागत करण्याची आणि मुळात हेच आपलं नववर्ष आहे।